सातपुड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा, गारपीटीमुळे गावरान आंब्याला मोठा फटका। दिवसभर कडाक्याचे ऊन आणि 40शी पार गेलेल्या तापमानाचा पारा सहन करणाऱ्या सातपुडा परिसराला आज दुपारी निसर्गाच्या रौद्ररूपाचा सामना करावा लागला। सातपुड्यात अचानक झालेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे येथील प्रसिद्ध गावरान आंबा व आमचूर उद्योगाचे अतोनात नुकसान झाले आहे। येथील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून गेल्या काही दिवसापासून सातपुडा परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र आज दुपारी अचानक हवामानात बदल झाला आणि आकाशात काळे ढग दाटून आले। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासोबतच सातपुड्यात बोराच्या आकाराच्या गारांचा जोरदार वर्षाव सुरू झाला। सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या अवकाळी तांडवामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असला तरी या पावसाने दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून टाकले आहे। बाजार किंवा अन्य कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची या अचानक आलेल्या संकटामुळे मोठी तारांबण उडाली। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्याला टोपी आणि रुमाल बांधलेले नागरिक स्वतःला गारांपासून वाचवण्यासाठी सुरक्षित ओढाचा शोधताना दिसत होते। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे डोक्यावर शोधण्यासाठी सर्वांचीच पडापड झाली। सातपुड्याच्या दुर्गम भागातील अर्थव्यवस्थेच्या मुख्य कणा असलेल्या आंबा पिकाला या गारपिटीने आणि वादळाने उद्ध्वस्त केले आहे। वादळी वाऱ्यामुळे झाडांना लगडलेल्या कैऱ्या जमिनीवर पडल्या आहेत, त्यामुळे यंदाचा गावरान आंब्याचा हंगाम धोक्यात आला असून स्थानिक पातळीवर चालणाऱ्या आमचूर उद्योगालाही याचा मोठा फटका बसला आहे। याशिवाय धडगाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वन संपत्तीचेही नुकसान झाले आहे। अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे। कृषी विभागाने या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी सातपुड्यातील आदिवासी बांधवांकडून केली जात आहे।